नमस्कार मित्रांनो आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही आलो आहे चिन्मय आणि मी आलो आहे HVPM मध्ये। ॲक्च्युली चिन्मयची आज बास्केटबॉलची ट्रायल मॅच आहे आणि त्यानंतर लगेच रनिंग रिले सुरू होणार आहे। बघूयात कुठपर्यंत त्याला यश संपादन करता येईल। छान वाटतंय, सकाळी सकाळी छान मस्तपैकी आलो आहे। अंबादेवीमध्ये मस्तपैकी गर्दी जमलेली आहे भावी भक्तांची। सगळेजण छान भक्तिभावाने एकत्र होऊन छान देवीचं दर्शन घेत आहेत। आणि मी चिन्मय इथे HVPMला चिन्मयची सध्या आता प्रॅक्टिस चालू आहे। बघू कुठपर्यंत त्याला यश मिळतं। ॲक्च्युली त्याने प्रॅक्टिस भरपूर केलेली आहे। आता त्याच्या अगेन्स्ट कुठली टीम आहे, पोद्दारच्या अगेन्स्ट कुठली टीम खेळणार आहे, ॲक्च्युली याची आयडिया मला पण नाही आहे। बघू आता काय होतं आहे काय नाही, आता समोरची येणारी वेळ सांगेल। छान वातावरण आहे पण HVPMचं। सगळे म्हणजे असं वाटतं की सगळे स्पोर्ट्स पर्सन एकत्र जमा झालेले आहे वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये। प्रत्येक स्कूलचे मुलं इथे आता प्रॅक्टिस करताना तुम्हाला दिसत असतील। वातावरण मस्तपैकी छान, थोडंसं आभाळ आलेलं आहे। पाऊस येण्याची शक्यता आहे पण होप सो की मॅच होईपर्यंत पाऊस नाही आला पाहिजे। मुलं छान प्रॅक्टिस करत आहेत, मस्तपैकी छान वाटून राहिलं वातावरण। सगळेजण आपापल्या साईड घेऊन आपापल्या टीचर्ससोबत मस्तपैकी एन्जॉय करत आहेत प्रॅक्टिस करताना। HVPMच्या तिथे आपल्या अंबादेवीचे पवित्र देवस्थान, एकविरा देवीचे पवित्र देवस्थान आहे आणि वातावरण समस्त असं भक्तिमय झालेलं आहे। मुलं दिसत असतील तुम्हाला, सगळेजण प्रॅक्टिस करण्याच्या मागे लागलेले आहेत। प्रत्येक टीमला वाटते की आपलीच टीम जिंकली पाहिजे, आपल्या स्कूलचं नाव झालं पाहिजे। बघू आता कोणाला यश मिळतं, आता ही वेळ ठरवणार आणि प्रत्येकाची प्रॅक्टिस किती केली, मेहनत किती केली हे ठरवणार। दिसत असेल तुम्हाला प्रॅक्टिस करून राहिले मुलं। चिन्मय वगैरे आता कुठे गेले आहे, एक मैदान सोडून दुसऱ्या मैदानात पडत आहेत। एका ठिकाणी ते त्यांना काही प्रॅक्टिस करवल्या जात नाही आहे, करून राहिले ते तिकडे दिसत असतील तुम्हाला। तो चिन्मय उभा आहे, करतायत। बघू आता काय होत आहे।